नको. पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते हा. पाटील सोडा मला. सुनबाई, बोला ना. आता डिकीचा बार झाला आपल्या. हा आता पाण्याचं काय करायचं? आता 15 दिवस तर काही डिकी बसत नाही, आणि डिपी जर नाही बसली तर आपलं पीक जळायची पाळी. काय करावं? अहो तर मग बघा ना, आपल्या म्हणजे गावामध्ये भरपूर असं पाटलासारखे लोक आहेत ना, कोणाकडून तरी मदत भेटत असेल तर बघा मग. तो शिरपतराव पाणी देत असतो बहुतेक लोकांना. हा हा पाटील नाही का? हा 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 हा. हा, देतोय. हो का? पण आपल्याला देतो का नाही हा एक प्रश्न आहे. अं, पण जाऊन विनंती करतो. ठीक आहे, चालतंय. आता तुम्ही तर म्हणता ना प्रत्येकाला देतो म्हणून, मग आपल्याला का नाही देणार? एकदा प्रेमाने बोलून बघा त्याला हम्म. आणि घेऊन टाका मग. हा हात पाय पडो, जर दिलं पाणी तर चांगलं होईल ना. हा ठीक आहे, चालतंय. मग एक काम करा तुम्ही, हं. इथंच टाइमपास नका करू थांबून. तुम्ही ना दुसरं कोणी जाऊन पाणी मागण्याच्या अगोदर आपलीच बारी लागली पाहिजे, है की नाही? हो, मग तुम्ही बरोबर. काय करा, जा पाटलाकडे आणि हं. त्यांना थोडस प्रेमाने बोला आणि बघा मग काय होतंय का. आणि लवकर या येताना वापस घरी. बरं, चालेल चालेल. ठीक आहे, चालतंय. या मी मग त्याची लवकर. विनंती करतो हात जोडून, हो हो या. आणि पाणी मागतो फक्त. हं? हो हो. तसं बी खरंच आपल्या शेताला ना पाणी खूप कमी पडायला लागलंय. आता काय होतं काय माहिती. हा पाटलानं जर पाणी दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. बघू आता काय होतंय. आता किती वाजले? 10 वाजले तरी लोक येणार अजून कामाला. फोन तरी करून पाहतो एखाद्याला. पाटील राम राम. हॅलो. ओ पाटील. हा, किती वाजता ते काम? हवा का का तुमचा? पैसे एक दिवस थांबा का? हप्ता झाली राम राम म्हणलं. थांबा. पैसे 1 मिनिट तरी थांबा का? रविवार दिवशी बंद करून टाकी, बंद करून. बरं बरं, या लवकर या. राम राम पाटील. राम राम. हा, ऐकलं ना. ऐकलं ना? राम राम नाही घेतला. हं? बरं, माझं एक काम होतं. काय? शेवटचं पाणी आहे पिकाला, तर तेवढं एक दिवस पाणी द्या आम्हाला. रात्री बार झाला ना डीपीवर, तेवढं हा, काम. आवाज आला रात्री. हं? रात्री मोठा आवाज आला. हो. हे पाहता, पाणी आम्हालाच नाही ना पुरवत. आता एवढं आमचे तांबटे एवढ्याला सगळं आम्हालाच खूप बरं नाही ना. अहो, एक दिवस तर द्या. एका पाणी वाचून अख्खं पीक जाणार आहे आमचं. अहो, त्याला मी काय करू सांगा बरं. पण मग तुमच्याकडे बोर आहे, नाही, आता बोरला पाणी राहिलं कमी. पाणी पार उपास. शेततळ आहे. नाही हाय, पण शेततळ्यातलं मी नाही ना. ते थोडं पार ते खाली गेले शेततळे. असं नका करू. नाही हो? हं? पाणी आम्हालाच पूर्ण नाही राहिलं आता. अहो पाटील, आम्हाला कल्पना आहे तुम्ही पाणी देतात लोकांना. नाही नाही, असलो देतो ना. हं? असलो कोण नाही म्हणत, पण नसलो. अहो, आमच्या सारख्याला नाही देणार तुम्ही. हाय गाई नका करू. एक पाणी वाचून पीक जाणार आहे आमचं. मी काय करू त्याला? मी काय करू? मग नाही का देणार पाणी? नाही नाही, पाणीच नाही शिल्लक. अहो पाटील, तुम्ही किती बायांच्या जमिनी वल्ल्या केल्या याची कल्पना आम्हाला आहे. तुम्ही नका नर्स शिकव. हं? तुम्ही नका नाही, ज्ञान नाही शिकवीत, हा पण आम्हाला माहित आहे म्हणूनच आम्ही आलो ना. हा. मग मग त्यांना पाणी दिलं, आम्हाला माहितच आहे ना. हे काय म्हणतो, हा तुझा विषय नाही रे. तू जाय, नको डोकं खाऊ. मग नाही काय? माणसं आहे ना, तिचे तिकडे डोकं आवडत नाही. काय सकाळी सकाळी डोकं खातो. लिख. मग नाही का देणार? नाही 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 भेटत. जाय. नका देऊ जा. निस्कानी डोकं खाते. चाली हिची जमीन ओली केली, तिची जमीन. याला काय का मग उद्या करायचं काम आहे? मी कोणची करू नाही तर ना करू, माझा मानाचा विषय. निस्कारणे डोकं लावत बसायची यायला कधी सकाळी सकाळी डोक्याची माय खाली आणा. शेतामध्ये तर पाण्याचा आता थेंब पण नाहीये. पाटील, हं? बरं झालं तुम्ही इथंच भेटलात मला. मी तुमच्याकडेच येत होते बघा. काय रे? अहो आता काय सांगू तुम्हाला, तर माहितीच आहे आमच्या शेतामध्ये ना पाण्याचा थेंब सुद्धा नाही बघा. आणि ते अचानकच काय झालं काय माहिती, रात्री लाईट पण गेली आहे, पाणीच नाही बघा शेतामध्ये. तर मी म्हणत होते थोडीशी मदत केली तर बरं होईल हो. मध्ये तिचा विषय सोडून दिलाय ना जवळजवळ आता 90%. हा, दुसऱ्यांसाठी दिला असेल तुम्ही मदतीचा विषय सोडून, पण मग आमच्यासाठी पण नाही करू शकत का तुम्ही एवढं? मदत काय झाली होती? देऊ का 4-5 रुपये देऊ टाकू? काय पाटील तुम्ही पण, मग पैशाची मदत नाही पाहिजे हो.
हे बघा आता शेताला लास्ट पाणी द्यायचंय आणि ते जर नाही भेटलं ना पीक सगळं सुकून जाईल आमचं आणि वाळून पण जाऊ शकतं. त्याच्यामुळे मग थोडस पाण्याची मदत केली असती तर जमलं असतं बघा. तुला सांग का खरंच हा. पाणी दिले असतं मी, पण पाणी आहे ना नेमक्या बाय मी ठेकेला भरपूर पाणी दिलं, खूप पाणी दिलं, बकुळला दिलं, गजरीला दिलं, शांतीला दिलं. बरं पाणी माझं वाटल्यावर जा सुटलं, वाटल्यावारी घरच्या शेतीला मला पाणी पुराणा. अहो पण पाटील मग तुम्ही थोडा विचार करायचा ना दुसऱ्यांना एवढ्या जणांना पाणी द्यायला. घरची जमीन माझी कोडी पडत चालली, कोडी एकदम ठाक. बरं पाटील ऐका ना, एकदाच द्या हो पाणी. काय तुम्हाला काही बार बार मागत बसणार नाही आम्ही, फक्त एकदा मदत करा पाण्याची बस. पाणी ना मला पोहावं लागेल. अ, पाणी येतं का नाही शिल्लक का असं? हो का? बघा ना मग एकदा चेक करून, कारण ना तुम्हाला सांगते माझ्या शेतासाठी ना खूप म्हणजे खूप पाण्याची गरज आहे बघा. किती जाऊन पाणी भरेल नाही त्याला? आता तेवढं तर काही सांगता येणार नाही पाटील, पण मग तुमच्याकडून एकदा मदत का बरं पाहिजे. तेवढं ध्यानात नाही का? ध्यानात तर नाहीये पण मग हं? जाऊ द्या ना, त्या चौकशी सोडून द्या ना ध्यानातच तुम्ही. राहिलं पाहिजे माणसानं, कधी पाणी भरलं ते पार माणसाला एवढं खायचं कळत आणि ते कळत नाही का? आता मी ठेकेला पाणी दिलं ना, हा. तिची जमीन कोरडी झाली का लगेच मला फोन करते, हो मला पाण्याची आवश्यकता आहे, जातो हो का? पाणी देतो. तुम्ही त्यांना पाणी देता आणि माझ्यासाठी एवढं चौकशी करताय तुम्ही. मग मला पण आता मी तुमच्याकडून मदत मागते ना, एकदाच पाणी द्या म्हणून. क्षेत्र केवढं क्षेत्र केवढं आहे भरपूर मोठं आहे, हम्म. होईल तितकं देऊ शकता तुम्ही पाणी, असं काही नाही, पण थोडीफार पाण्याची मदत करा बस. आता ते मला थोडं विचार करावा लागेल त्या गोष्टी. काय पाटील तुम्ही पण आता एका आणि एक आहे, पाणी द्यायचे मी पैसे नाही घेत कोणाकडून, फ्री पाणी देतो फ्री. मग तर चांगलीच गोष्ट आहे ना. मग माझं तर खूप चांगलं झालं म्हणायचं. मग चला ना एकदा तुमचं काय ते मोटर कुठं आहे काय नाही ते चालू करा आणि एकदा शेतात पाणी सोडा ना आमच्या. पण मग त्याला पाईप लागेल ना, पाईप. हो का? मग बघा ना तुमचं पाईप वगैरे असेल ना, येईल ना तुमच्या शेताला शेतात. वा वा वा, पाटलं का पाईप नाही मग कोणाला पाईप राहणार आहे? हा खूप बरोबर. लांब पाईप आहे पाटलाचा. हो का? हो खूप मोठा मग पाईप. आमच्या शेतापर्यंत देऊ शकतो ना, आमच्या शेतापर्यंत देऊ डायरेक्ट पाईप मध्ये जाऊ शकतो, शकतो. बरं मग ठीक. निम्यावर जाऊ शकतो सहजासहजी. मग कधी देता पाणी? पण मग तो घेऊन या ना पाईप. कुठून घेऊन यायचं आता? मग कमेंट टाकेली. हो का? मी घेऊन येऊ का? हो ठीक आहे. चल मी गावसून देतो तुला, मी सांगतो बांधावरून, तू घेऊन ये. हा ठीक आहे, मला दाखवा मी घेते. पाईप लय लांब आहे. बघू ना आता मला झेपलं तर मी घेऊन येते. इकून जर सोडला ना कम से कम पार तुमच्या निम्यावर पुढे लिगन. हो का? हा एकच 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 आहे. त्याला जॉईन नाही राहते. हा, हा. ठीक आहे, चला ना मला दाखवा कुठे आहे, आपण घेऊन येऊया. चल. हा चला. पाटील हं? किती लांब आहे हो इथून? इकडे इकडे जवळ जाऊ, एकच मिनिट इकडे थांब. अहो पाटील पाटील हा अहो काय तुम्ही पाईप बी कुठल्या अडचणीत ठेवलाय काय माहिती, मला दिसणं झालं. या बरं तुम्ही एकदा मध्ये. बरं बरं आलं की चालू. सापडला का नाही? अहो कसलं पाईप सापडतंय? कोणत्या कोपच्यात घालून ठेवलाय काय माहिती तुम्ही पाईप? कॉपच्यातच राहतो पाईप. हा का? मोकळा नाही ठेवला, मोकळा जर ठेवला ना हा. ती ठकीन त्या बकुळीन ते ना इतक्या पाईपाला वायताक त्याच्यामध्ये का माप नाही परत. हो का? मग चला ना लवकर ह्या मक्कातून बाहेर आहो. ते मला लवकर कोणत्या साईडला दाखवा पाईप, मी घेऊन लगेच बाहेर पडते. नाही नाही जाऊ ना थोडा वेळ लागेलच त्या पाईप गावसायला याला, त्याला पाईप तयार व्हावा लागत होतो. म्हणजे त्याला ते पुसावं लागत ना गाळ गोळ असं, एवढं सहज सजी नाही ना. पाटील ते पाईप ना बाहेर काढू आपण आणि मग त्याला साफ करून घेऊ. इथं मध्ये अडचणीत कुठे साफ करता? नाही तर आहेच ना, करू आता काही टेन्शन नाही. ठीक आहे चला ना लवकर. आता आहे ना कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. तुझं वावर मी वल्ल करणार म्हणजे 100% करणार. वावर एवढं सुद्धा कोड राहणार नाही. तू ना पाटलाची खुश होशील ना, माझी पाटील माझं रोज वावर वल्ल करायचं. हो का? नाही पाटील रोज तर वावर. रोज रोज वावर वल्ल करायचं. अहो पाटील हात सोडा ना माझा. पाटील माझा हात सोडा म्हणते तुम्हाला. धरलेला हात सुटत नसतो आपल्या हातून. अहो म्हणजे हे काय करताय तुम्ही असं? धरलेला हात मी सोडित, एकूण धरीत नाही, धरलेला कधी सोडित नाही. अहो पाटील पण मी तुम्हाला हात धरायला सांगितलंय का? वावर वल्ल करायचं ना. हो पण मग हात धरून कुठे? पाटील दुखतोय माझा हात. हात सोडा धरावाच लागत म्हणतेय. कॅटिंगला वावर वल्ल करायला. पाटील मी हात सोडा म्हणते तुम्हाला. नाही सुटू शकत. म्हणजे तुम्ही पाण्याच्या बदल्यात माझा हात धरून सोडा हात तुम्ही. बाय ठेकीला बकोळीला सगळे याच मापामध्ये ना पाणी पुरवेले ना. हे बघा पाटील तुम्ही ना सगळ्यांना ह्याच मापात पाणी दिलं असेल, पण मी त्या लायकीची नाहीये. तू ना हा मोकडा आहे ना, हा मोकडा
हा मोकळा हा सारखं डोळ्यापुढे फिरत होता किती दिवसापासून माझ्या तावडी सापडन. आज शिकार माझ्या तावडी सापडल्या सुटी नाही. वाघाच्या तावडी शेळी सापडली परत जात नाही ती परत. वाघ खातोच. पाटील हे बघा, वाघ खात असेल पण खाणाऱ्या ना बायका वेगळ्या असतील, मी त्यातली नाहीये. हं? तुम्ही हात सोडा माझा. पाटलाचा हात सुटतो मी एवढं सोपं आहे का? पाटील माझा हात सोडा म्हणते ना, फार हात दुखतोय माझा. हं? मग वळवळ कशाला करते? मग तुम्ही हात सोडा ना माझा. सुटू शकत नाही. पाटलांना पाणी दिल्याशिवाय तुझं वावर ओले झाल्याशिवाय हात सुटणार नाही. हे बघा पाटील, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या निर्लज्ज विचारांचे असताल म्हणून. मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा असाल म्हणून. वळवळ वळवळ बंद कर. तू किती वळवळ केली, आरडाओरडा केला, तुला सुट्टी नाही आता एवढी. बरं पाटील माझा एकदा हात सोडा. नाही तुम्हाला काय बोलायचंय ना ते हात सोडून बोला. काय म्हणते? काय म्हणते म्हणजे? एवढी कशी लाज आहे की नाही हो तुम्हाला थोडीशी? पाटील आहे ना तुम्ही ह्या गावचे? तू रोज मळ्यात मी झाली ना, चार सारखा पाटला डोळ्यापुढे फिरत होता. कधी माझ्या तावडी सापडन, पण आज सापडलीच का? सापडलीच का नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मी तुमच्या तावडीत सापडली म्हणून का तुमचं काही मन जे विचार करते ते होईल असं वाटतं का तुम्हाला? होणार 100%. होईल ना? हं? पण 100%. मी होऊ दिलं तरच ना. बळजबरीने करीन मी. हा, बळजबरीने करायला मी काही इथं काय रिकामी पडली का तुमच्या समोर तू काय करू थांबायला? शकते इकडे? काय करू काय शकते? करू शकते म्हणजे मी काय पळून जाऊ शकत नाही का इथून? तुम्हाला काय वाटलं मी काही अशी हलकी फुलकी दिसली का काय तुम्हाला मी? म्हणजे पळून जायला काय पाटील का तुला काय काय हे समजायची काय? अंट पांट समजायची काय? आजपर्यंत त्याच्या पाटलाच्या तावडी सापडली, एकच सुटली नाही. हो का? हो. त्या असतील मग तुमच्या मापातल्या, मी नाहीये. हं? आणि का हो पाटील, हं? मी माझ्या सासऱ्याला इथं तुमच्याकडे पाणी घेण्यासाठी म्हणजे शेतात देण्यासाठी पाठवलं होतं. आले नाही का तुमच्याकडे नाही ते? आली, नाही आली ती. नाही आले ना? नाही आली. बरोबर आहे. ते का नाही आले ना? तुमच्या ह्याच पद्धतीमुळे नसेल आले. त्यांना माहिती असेल तुमचं काय विषय बरं, आहे काय किती नाही. वावर ओलं करायचं? काही नका वावर वल्ल करू माझं, मला नाही लागत वावर बिवर वल्ल. एवढं सोडा. नको करू, एवढं नको करू. पाटील सोडा बरं का. पाटील सोडा म्हणते हा. हो, पाटील सोडा मला. पाटील सोडा म्हणते मला. हं? पाटील सोडा. पाटील तुम्ही ना अशी जबरदस्ती कराल म्हणून माहित नव्हतं पण मला सोडा म्हणते पाटील. तुला पाणी लागत होतं ना? घे पाणी, पाटील घे पाटील पाणी. सोडा म्हणते मला. पाटील पाटील सोडा म्हणते. तुला पाणी लागत होतं ना? मला काही पाणी पण नाही लागत, मला सोडा बरं तुम्ही. झालं का वल्ल? झालं का वल्ल सोडा सगळं? पाटील. झालं वल्ल? पाटील काय झालं सुनबाई रडायला? हा? अहो, मी त्या पाटलाकडे गेले होते. कशाला? काय नाही, तुम्हालाच बघत बघत आलते. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का पाटलाकडे जा म्हणून? मग तुम्ही लवकर घरी नाही आले म्हणून मी असं तुम्हाला बघत बघत ते पाटील दिसला म्हणून त्याला बोलत थांबले तिथं. अरे बाबा, मी गेलतो त्याच्याकडं तर पाणी मागायला तर नाही म्हणून सांगितलं, मग मी आलो. तू का रडते पण? पण मला तर तो बोलला ठीक आहे मी पाणी देतो तुम्हाला. मग पाणी देतो म्हणून मला मक्काच्या शेतामध्ये घेऊन गेला तो. मक्काच्या शेतात घेऊन जाऊन मला त्याने जबरदस्ती केली माझ्यावर आणि मला खाली पण पाडलं त्याने. नाही तसले कांड केले माझ्यासोबत त्याने. निर्लज्ज माणूस होतो एक नंबरचा. मी त्याला चांगलं समजलं होतं माहितीये का? बरं, मग पुढं मी काय? काय म्हणते, हा असला पाटील ना आपल्या गावात नसायलाच पाहिजे. इतका घाणेरडा माणूस आहे ना तो. मला पण म्हणतो की माझी नजर ना तुझ्यावर लय दिवसाची होती म्हणे. म्हणजे बघा किती घाणेरडा माणूस आहे तो. माझ्यावर किती दिवसापासून नजर ठेवलेला होता आणि आज त्याने पूर्ण करून पण घेतलं. मी काय म्हणते, त्याला ना ह्या गावात ठेवायची गरजच नाहीये. अशा माणसाला ना राहणं नकोच ह्या गावामध्ये. मला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचंय आणि पोलीस स्टेशन कुठे मला दाखवा, मी त्याच्यावर केसच टाकणार आहे आज. चालेल चला मग लवकर. आपण आहे ना, त्याशिवाय पर्यायच नाही. मग काय हो, अशी लोक नको असल्या गावामध्ये. नकोच आहे फालतू लोकं. गावामध्ये. त्यानं जेवढे गुन्हे केले असतील ना तेवढ्यांचा आज फैसला पोलीस स्टेशनला करून टाकू. हा चला मग. हो. अगं मी काय म्हणतो, हा बोला ना. आता माल भरपूर निघालेला आहे. हो आता व्यापारी किती वेळेस किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे. हो का? व्यापारी आला का देऊन टाकू. हा चालतंय ना. पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला? कसं देणार काय नाही, कसं काही झालंय का बोलणं तुमचं?
नाही करून घेऊ ना बोलणं. अच्छा, म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार आहे हो हो, इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय. हा हा हा. पैशाचं मला काही जास्त उमजत नाही. म्हणून मी शिकलेली बायको केली. हा बरं, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते. हो. कसं आहे काय नाही सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते. आणि भाव सुद्धा तूच ठरव. हा तेच ना, हा सगळं मी करून घेते त्यांच्याकडून. कारण फक्त आता ते लवकर यायला पाहिजे. तो इथं किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार आपण? येतील येतील येतील, त्यांना बोलवलेले मी, फोन करून बोलवलेले. हो का? येतील. ठीक आहे, चालते. आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी? हो हो, माल चालूच आहे अजून. तर गणपतराव तुम्हीच का? हो हो हो, आम्ही. हा भेटले आता मला पैसे येले. तुमचे तांबटे का? हो आमचे. थोडा मॅडमच मला झालं. का बरं मालाला काय नाव ठेवता? निवड आहेच ना हो त्याच्यात. अहो कसं पण काय? हे बा थोडंफार राहणारच आहे. बाई निवडच आहे ना. नाही अहो, नाही, आता आता हे थोडंफार size राहणार, थोडीशी- 2 नंबर राहणारच. तुमचं म्हणणं खरे, पण आम्हाला हा 2 नंबर मध्ये वापरायला लागतो. हो हो, बरं तुम्ही व्यापारी आहे ना? हो हो व्यापारीच ना. हो हो हो, बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते हो वाटतं. हो आपले 12 टायर गाडी नाही बरेच रोज गावात. असं ना? बरं मग आता हे माल व्यवस्थित आहे ना? हाय थोडा मॅडम आहे. हो मॅडम, मग 2 नंबर राहतो थोडाफार. त्याच्यात निवड करावं लागेल. निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा. नाही भाऊ, आता जो चालू आहे तो चालूच आहे आपला कंटिन्यू. असं का? 25 रुपये लावला किलो आज. हो का? 30 रुपये होता ना? नाही पण तो त्याला असं माल म्हणजे मोठा माल असतं तर घेऊ 30 रुपयानं. असं 30 रुपयाने घेऊ हम्म. आणि हा बारीक आहे ना 20 रुपयाने लावून टाकू. असं. अहो पण मी काय म्हणते, निवड करून घेऊच नका ना, कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाहीच आहे ना. नाही चालत बाई तसं. अहो तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना, तुमच्या मुलगीला जरा मुलगी नाही हो, मंडळी माझी. मंडळी हो. यावं. आणि तुम्हाला माहित नाही का हा? आपल्याकडे पैशाला काही कमी आहे. हा नाही आता तुमचे किती पैसे मला काय माहिती. आणि नाही नाही कमीच नाहीये. मग ठीक आहे. पैसे देऊन बायको मंडळी करून का घेते. तुमची? हो मंडळी माझी. वा वा तुम्ही यावं. मग आता योगा योग आहे तो. हा सोबत नाही पडतो मला ते. हे बा शोभत वयामानानं- वयामानानं- माझ्या वयाला नाही शोभत, हम्म. माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत. हा ठीक आहे. कारण आपल्याकडे भरपूर आहे. बरं मी काय होतो तेवढं वेळ कमी. तुम्ही सांगा कन्फर्म भाऊ सांग काय तुमचं. मला बघा. मोर 2-3 ठिकाणी माल पाहायला बोलवलं. असं का? तर सांग तू. बरं मी काय म्हणते, आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही, निवड करून घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण भाव करून टाकूया, आहे की नाही? 600 रुपये कॅरेटने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता. लय वाजता 600 रुपये. काय नाही लय होत. कशाचे लय होते? आम्हाला परवडला पाहिजे ना. आता आमचा माल लांब जातो. परवडते तुम्हाला, एकदम चांगला माल आहे आपला. किडका नाही, काहीच नाही, एकदम ओके आणि तू- प्लेन आहेत पूर्ण. बेंगलोर जाता ना? दिल्ली. दिल्ली. आपली गाडी दिल्ली चालू आहे. आणि पैशाचं कसं? पैसे तुम्ही रोख म्हणे रोख. पैसे काय अडचण हो हो, रोख पण आहे बा. त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त. नाही. आहे ना तुमची मंडळ आहे ना. हा मंडळी आहे. हिला येत असतं ना. हो मला सगळं तेव्हा काही तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार. आणि एक काम करा, नाही तर तुम्हाला आडवच घेऊन टाका एक खटी. नाही अडवान नका. 2-3 लाख रुपये घेऊन टाका. नाही नाही नाही, म्हणजे मग मला 3-3 बारे अडवान्सची काही गरज नाही. एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं. म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं का? ATM ते एटीएमचं मलाही समजत नाही. नाही मंडळीला ATM वगैरे पाठवा. असलं ना तर मी करून घेत जाईल. बरं बरं हे चालेल. बघा ATM वगैरे काही असलं ना मला तुम्ही सांगू ATM शकता. मलाच पैसे काढून द्यावं लागते. मग तिथे मोजून घ्यावं लागतं कारण मला 17 काम राहतात. एक बरोबर. काम नाही माझ्या मागे. बरोबर. बरं ठीक आहे ना, तुम्ही ATM मधून काढून देत जा, मी घेते मोजून. नाही बाप, आपल्याला तांबट चालतो, गाजर चालत, हम्म. हा. आणि पपया जर राहायचा पपया, तर पपया किती पाठवा. गाड्या घेतो पपया आपण. आणि मका आहे, मका. हा मका घेऊ ना, मका घेऊ ना. हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली आहे. तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ हा तुम्हाला. मग पपईला लय मागणी, खूप मागणी पपई. हो आम्ही का? लावू अरे वा. शकतो मग. बर का? पपई तयार करू शकतो. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही लावले काय पपया? लावेल आहे पण आताशी लहान लहान आहे. फळ लागलेले आताशी. तुमच्या पपईची काय साईज आहे? त्यांनी सांगितलं ना आता. आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना एवढी मोठी होती. 2 किलोची 2.5 किलोची. हा, व्यापार खूप आहे आपला. हा. आपण जांब भरीत असतोय, सफरचंद भरीत असतोय. अरे वा. जांबाचे जांब सांगा बाई तुमचे. नाही नाही सफर- आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला, तेवढ्याची तुम्ही हे करा आता. बाकी काही नाही. बाकी बरं नंतर याचा आम्ही व्यवहार सांगू तर आम्ही करून घ्या. हे बा, मी म्हणतो 25 मध्ये 30 रुपये, तुमचे 30 मध्ये माझे 25 27 रुपये लावून टाक. 27.5 लावून टाका. म्हणजे 2.5 इकडे होतील 2.5 इकडे होतील. बरं ठीक आहे, चालेल चालून जाईल ना. अहो
कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता 600 रुपये कॅरेट कॅरेटने घेऊन जा. बरं आहे का हा? आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला बरं. पैसे आणायला. हम्म. तर मग लगेच चला ATM मध्ये तुमचे पैसे काढून घ्या, तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला किती पैसे हवे आज? आता बघा ना आमच्या किती कॅरेट होतात बघूया किती आपण. जाळ्यावरती त्याच्यावर- अंदाजे? हा. मागच्या कुड्याला किती जाळ्या भरल्या? मागच्या घोड्याला 35 जाळ्या होत्या. 35. बरं काय असतील जास्त तुम्हाला 50,000 रुपये घेऊन टाका लगेच. हम्म. त्याला जास्त घेऊन टाका, मी पुढच्या खोडीचे पैसे ओळून जातो. हा हा ठीक आहे बरं, मग तुम्ही ATM मधून काढून द्याल का? ATM मध्ये आता मला तर काय ते समजत नाही, हिलाच घेऊन जावं लागेल चालेल चालेल. आणि हिच्याजवळ पैसे देऊन टाका. मग चला तुम्ही ATM मध्ये चला. मग तुम्ही इकडेच थांबता का? हा, मी मी जाऊ इथं का? थांबतो ना. ठीक आहे चालतंय, मग काही हरकत नाही. मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून? हो सोडून ना. ठीक मी आहे सोडून चालतंय नाही तर मग. दुसरा माणूस पाठवून देईन. आपल्या गाडी फोर व्हीलर बरं बरं नाही ठीक आहे, नाही, चालतंय. अहो भलते असेल त्या माणसाजवळ. गाडी उभी बा, आपली शिफ्ट डवळी. हा हो आहे. का? पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला. नाही. पैसे राहतील बरोबर. पैसे ना मी तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात आणून हो बस बस बस, विषय म्हटलं, कारण मला झटके काढा वेळ नाही. चालेल चालेल. कारण पैसे उद्या दिले असते, पण मी आज चालू दिल्लीला हो हो, नाही आणायला. आम्हाला आज हे मजुरांना वाटायला लागतील हो ना. ठीक आहे पैसे घेऊन टाका. हो बरं मी काय म्हणतो, आता कोण येतं मग? तुम्ही येता का? हो मीच येते, कारण ह्यांना एवढं कळत नाही ना, त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल. तर तुम्ही काय करा, इथे थांबा, हो देखरेख करा, मी लगेच जाऊन बरं येते. बरं चालेल. हो ठीक आहे, मग येऊ का मग मी? या. चला. आणि त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी. हो हो ठीक आहे, तुम्ही इथली सगळी तयारी करा, मी येते लवकर. हो हो हो. बरं मी काय म्हणतो, हा 5-10 मिनिटं बस. जाऊ पैसे अजून टाइम आहे ना. ATM अहो पण मग गेलो असतो ना. जाऊ ना पैसे द्या. परत हे म्हणतील एवढा वेळ कसं काय लागला. हे कोणाचे आहेत? ते आपलंच आहे, गाडीतल्या जाळ्या टाकलंय ना. हो का? बरं तुम्हाला काय महत्वाचं विचारायचं होतं. हा बोला ना. काय पाहून तो नवरा करत त्यांचं काय हो, आता काय नशिबाचा खेळ झालं गेलं सगळं, आता काय तुझं करता. सौंदर्य काय, तुझं सौंदर्य काय? सौंदर्याला बघून कोण केलंय, पैसा पाणी बघून केलंय सगळं. आज किती पैसे आहे? आहे आता, आहे म्हणूनच केलं ना, पैसा पाणी भरपूर आहे म्हणून तर केलंय. किती पैसे असं आज नसते? नाही अंदाजे सांगता नाही येणार, पण आहे बघा. मला दिसलं आहे, मी खेळते पण त्या पैशामध्ये, त्याच्यामुळे मग मी आता एवढं काय मनावर नाही घेत. आता सध्या आहे ना आपलं 75 कोटी बँक टाकली अरे बापरे, एवढे? यापर्यंत. म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसताय. ते किरकोळ आहे आपल्या पुढे. तसे आम्हाला गडी आमच्या गाड्या काय ना असं 25 लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या. हो का? 70-80 मोठ्या गाड्या आपल्या. बापरे, 12-13 टायरी. मग कारण आपल्या घरच्या गाड्या आहे ना. तुम्ही चांगलेच मालदार दिसताय. दिल्लीला आपण 2-4 गाड्या घेऊन टाकले जागी. बेंगलोर इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या जातो विकणारी तिकडे. सगळी अवस्था आहे. अच्छा. पण मग आता कसं आहे, त्याला भोगणारा माणूस नाही कोणी. भोग माग पुढे पाहिला पैसा तर लई, पण सगळं एकट्यानं हँडल करायचं. आपली बायको अडणी अच्छा, अंगठे बहादूर तिला म्हणजे काही. आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालंय की माझा नवरा अडाणी, मी शिकलेली, आणि माझ्या गळ्यात तसलं पडले, त्याला काहीच कळत नाही, म्हणजे सगळं मीच सांभाळते. मला आहे ना ती बायको करायची नव्हती, पण मामाचे पोरं असल्यामुळे आता ती लहान झाली ना, त्या टायमाला आम्हाला एकमेकाला देव केलं होतं, त्यामुळे ते करणं भाग पडला असेल. अच्छा, जाऊ दे मग, आता काय करता. नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून. नाही आता कसला मार्ग निवडायचा. नाही अरे काय बसते म्हाताऱ्यापाशी. जाऊ दे आता काय करता. मी तुला चांगला मार्ग देतो. तू आहे ना, तू राणी होशील, राणी राजाची राणी. ते कसं? ते कसं? 70-80 कोटी बँकेत पडेल, आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी 20-25 कोटी रोजचा आपला फिरतं चलन राहते. फक्त तुला काय करायचं, मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसे पेसायचे निवड. असे पैसे पेसायचे ना, ते हाताने नाही, डायरेक्ट मशीन. आणि पोते बनणार वेगळेच लोक राहतात माग. हो का? पैसे पोते बनणे, फक्त तो तिथे आकडा टेपायचा, बंडलाचं बंडल फेकायचं, आकडा टेपायचं, पोते भरून जाणार ते तिकडे. तेवढं इशी रूम मध्ये मस्त बसता काम. आता माझी मंडळ नेली अशी, पण तिला काही कळत नाही. ठीक आहे ना, मी करीन ना, मग मी करीन ना, करीन म्हटलं मी. तुझ्या मताला सोडून काय करते? आई नाही हो, नाही सोडून तर नाही देऊ शकत बघा. सोडून कसं देणार आहे? सोडून देऊन मग आयुष्यभर का मी अशीच राहू का? मी सांभाळतो ना. नाही, तुमची पण बायको आहे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, नाशिकला आपले बंगले, जळगावला बंगले, संभाजीनगरला बंगले,
हो का? एखादं बंगला तुझ्या नावावर करून देतो. मस्त बंगल्यामध्ये राहत. खाली कुठं येत ती आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं अशी मजात फिरायचं. खायला पैसे म्हातारे पैसे काय आज आहे तर उद्या नाही. पैशाला काय करते? तुला जर फिरायची इच्छा झाली ना डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो. अरे बापरे, म्हणजे हेलिकॉप्टर. हो का? तुला जिकडे जायचं लंडन पाहतं लंडन पाहायला जाय. तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय. जिकडं जायचं तिकडं आपल्या माणसं आहे. प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना सगळे लोक जर त्या राज्यात जर तू लंडनला गेली जर त्यांना म्हणलं व्यापारीची अशी अशी अरे अरे तू मिरवणूक काढते मिरवणूक त्या गावामध्ये लगेच. आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणीच्या वरच झालं ना हे सगळं. राणी राणी फिनीचे सोडून त्याच्या पुढची. ठीक आहे मग आता एवढं तुम्ही आहे ना म्हणताय तर कबूल आहे का नाही? तुला राणी बनायचं राणी राणी. हो का? ठीक आहे मग मला कबूल आहे. हा ना मलाही कबूल आहे. चालतंय मग. चालतंय ना. हा. पण मग इकडे कशाला काय आपण मध्ये पाहू ना लगेच गडी मोडून पाहू. काय बोलताय तुम्ही लगेच काय हो असं? मग त्याला मला पटलीच मला पटली तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन. आणि मी जागीच जागा खुर्शी बसून असं मी काय म्हणतो समजा आपण कुठं बाहेर गेलो असतो पण मी गाडीत उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात. हा मग आता तुमची पोच बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी द्या बातमी त्या आले लगे फोन झाले फोन चालू मला झाले फोन चालू टाइमच नाही फोनला. हा मग याच आहे बा मग पाहतो मला परवडायचं असेल तर आपल्याला काही पैशाला तोटा नाही पण तिथं गेलं प्रत्येक लॉजवाले सगळं 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 व्यापारी म्हणून ओळख येतात ना त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो जपून भुई फुकून बसतो काटा पाहून पाऊल टाकतो असं. मी काय म्हणतो चांगल्या गोष्टी वेळ कशाला करायचा. अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना. आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय मग थोडस. मी काय म्हणतो तुझी जर विचार नाही ना आजच तुला 10 पट तांबड्याचे पैसे टाकून देतो एकटी तू हाताने एटीएम मधून काढायची. एटीएम तू हाताने काढायची. तुला मी नंबर देणार तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरीत राहते मागे पिशाच भरीत राहते नाही ते घरून पोत डायरेक्ट पोत. ठीक आहे चालतंय मग चला आता काय चांगल्या कामाला वेळ नको घालवायला ना. बरं मी काय ना बोला ना. हे कसं वाटतं तुला जंगल के मंगल मी काय होतं लॉज वरती इकडे तिकडे माझ्या मारा कोणी जाते पण हा नच कोणाला भेटत नाही कोणाच्या नशिबानं नाही. हा म्हणजे छान वाटतंय इकडे पण म्हणजे ग्रीन ग्रीन. बरं याच्यामध्ये तुम्ही काय करा रेड पडा नका काय व्हायना काय व्हायना काय व्हायना काय व्हायना. पण मी काय आता कसं बस खाली काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही. बरं कसं माझ्या आली इकडे कुठून आले? अहो काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तुम्ही इकडे बाबा काय झालं आम्ही चाललो ती म्हणा मला थोडं बाथरूमला जायचंय. ती मध्ये गेली तुला काय चक्कर आली पडली धपका आवाज आला लय गागली पित्त काहीतरी झालं तिला. इकडे बस इकडे बस. हो ताई ताई इकडे बसा. बस बस बस. मला आणखीन पण बघा चक्कर आल्यासारखं. हा ना हो बरं तुमचं नशीब जोर हो. मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला असती ना मकामध्ये. मग आता आहे ना एक काम करा आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली नाही. मी एटीएम मध्ये जातो पैसे काढून आणतो त्या पण तुम्ही जाळ्या बऱ्यापैकी जाळ्या आणून टाकलेले तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या आणि मग मला मोकळं करा. बरं बरं जाऊ का मग? हो मग तुम्ही पैसे घेऊन या. हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो. राहिलं लक्षात राहिलं ना? हो हो मी काय सांग लक्षात राहिलं ना? हो हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही काय सांगितलं? पैसे घेऊन येतो असं कारण तुम्हापेक्षा ती हुशार ज्यादा आहे आणि जाणे की आजारी झाल्यावर काय करणार. येऊ का मग पटका पैसे घेऊन आलो. चालेल. आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला? हा हो चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण गरगरल्यासारखं होतंय मला कस तरी असं. असं का? आता कसं वाटतंय? आता बरं वाटतंय ना?
थोडस बरं वाटतंय बघा, त्यांनी थोडं सांभाळलं मला, हम्म. त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय. नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते मी. अरे बाबा, एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली, जवान बायको केली, म्हणजे मी येडा आहे का? हा, माझी अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे. हा, मग कसली? आयुष्यभर मी आहे तोपर्यंत, मी जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत मला साथ देणं तर तुझं काम आहे ना. हा ते हा? पण आहे. मग गणपतराव आहेत का तुम्ही? हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ही गाडी कोण लावून गेली इथं माझी? गाडी तुमची? हा, माझी गाडी आहे. मग ते श्रीपतराव आलता ना, व्यापारी श्रीपतराव नाही का तो? व्यापारी हो हो, माल घेतला त्याने आणि पैसे. शिरपतराव. म्हणजे हा. माल घेऊन नाही गेले ते. अच्छा अच्छा. हा, जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँकेत पैसे काढायला एटीएम मध्ये. बर. तर मला अचानकच मध्ये चक्कर आली अहो, आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय. मी आणतो पैसे म्हणून. आणायला गेला. कोण? शिरपतराव हा. पैसे आणायला गेलाय? हो, व्यापारी आहे. तो माझ्याकडे हमाल आहे. हा, मग आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली. मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे, पाहुण्याला दवाखान्यात न्यायचंय, म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून. अरे बापरे, म्हणजे चक्क तो आम्हाला खोटं बोललाय. मग खरा व्यापारी मी आहे. तुम्ही मला फोन केला होता, तुमचे टमाटे द्यायचेत ना, हो हो हो. मग त्यासाठी मी आलोय. तो तर म्हणे मी व्यापारी. अहो, तो माझ्याकडे हमाल आहे. त्याला माहितीये का, 200 रुपये रोजाने माझ्याकडे हमाल आहे तो. अरे बापरे. बरं आपल्याला झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला. पण गंडवूनच गेला म्हणायचं तो. नाही दिला ना माल? नाही. जाऊ दे मग, एवढं काय टेन्शन घेता, मी घेतो त्याचं, बघतो मी काय करायचंय. आणि या जाळ्या माझ्याच आहेत किती, या जाळ्या पण माझ्याच आहेत. असं ना. हा, कुठे माल कुठे? माल पुढे आहे ना. बरं मी काय करतो, माणसं बोलून घेतो हा, आणि जाळ्या त्यांना भरून द्या. चालेल. हा? हो, भाव कसा ठरलाय? भाऊ 600 रुपये कॅरेट. 600 रुपये झाले. 600 नाही, 550 जाळी भेटन. आपला फिक्स भाव आहे. असं का? चालेल ना? हो चालेल. चालेल ना? हो. बरं ठीक आहे, मी माणसं पाठवून देतो. हा, जाऊ का मग? आणि पैसे न्यायला येईल? नाही नाही नाही, पैसे माणसाकडे पाठवून देतो. असं का? हा, हिशोबाने पैसे तुमच्याकडे बरं, माझा बरं. माणूस देऊन टाकेल. ज्या जाळ्यावरतील त्या. हा, जाऊ मग? हो, बिंदास. ओके ओके, हो. हा, चालेल. अरे देवा, का हो ते काय माणूस आहे होता तो, व्यापारी होता म्हणून सांगितला हा. आणि चक्क तो खोटं बोलून गेला. बरं झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना. आणि मग मधी कशाला गेलते तू? हो, आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे अहो ते काय झालं, तिथून मी आले ना, तो घेऊन चालला होता ATM ला. हा. मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे, थोडा वेळ बसू आपण इथं. हा. मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे, तो बोलला माझंच आहे म्हणे हे सगळं, म्हणजे सगळं माझंच आहे. बरं, पुढं? मी म्हणलं ठीक आहे चला, आता त्यांचंच आहे तर बसू. हम्म. म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ. आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला. माझ्याकडे एवढा असा आहे, एवढा पैसा आहे, कोटीनं पैसा आहे माझ्याकडं. आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये मी कामाला ठेवतो, म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला. हाताने मोजायची गरज नाही, तुम्हाला मशीननं मोजावं लागलं, गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे. असं तसं लय फूस लावली हो मला त्यानं. आणि एवढं पण बोलला म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला. असं? हा, आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण, म्हणजे लय फूस लावली मला त्यानं. आणि मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले आणि त्याला जे पाहिजे होतं ते करू दिलं. काय? आणि तू त्याच्या शब्दाला वाढली? आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही, एवढं इस्टेट आपलं. हा हा, आता थोपडीत आहे का कोणी? अहो पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल, म्हणून मग मी त्याला. अगं पण आपल्याकडे कुठं चोटा पडला पैशांना? अहो पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने, म्हणून मी केलं हे सगळं. आपल्यापेक्षा आज ATM मध्ये आहे बघा, पैसे उद्या भेटते तुम्हाला. ओ तुम्ही परत कस काय आले इथं, भामटे कुठले? हा? एकदम नालायक माणूस आहे तुम्ही. कोण म्हणतो आमच्या? कोण काय म्हणतो? कोण म्हणतं म्हणजे? कोण? अहो खरा जो व्यापारी होता ना, आत्ताच येऊन आम्हाला भेटून गेलाय, माल पण घेऊन गेला आणि पैसे पण दिले त्याने आम्हाला. आणि तुम्ही काय खोटं बोलले हो ते आम्हाला? गुले 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 म्हणून व्यापारी. हा, हा, अय, येऊन गेले तिचे ते. फक्त आम्ही नाही का पैसे नाही भेटते ते. हो. पैसे नाही भेटती, तुला थर्ड क्लास आहे. कोण? लय लोकांचे पैसे बुडवले, इतके लोकांचे पैसे बुडवले का माप नाही परत. ते गुले व्यापारी म्हणा. खऱ्याला नाही खोट्याला गावात तुम्ही द्या, तुम्हाला माझी आठवण येईल.
काय नसतं आ, द्यायचं तुम्ही मला. हमाल आहे हमाल. कोण म्हणतं आम्हाला ओ, ऐका ना, ह्याला गोड गोड नका बोलू. हे माणूस ना चक्क खोटारडा आहे आणि माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलंय हा. मला दर- खोटं बोलून ह्यानं ना घ्या ह्याला पाठी खाली घ्या ह्याला. खोटारडा कुठला, मला शेतामध्ये खोटे नेऊन बोलून- माझ्यासोबत काम केलं त्यानं. खोटे बोलून मारा, मारा, माझ्या मी बायकोला पकडून ठेवते. खूप दाखवलं ना. इतका खोटा बोलतो. खोटे. अहो, पकडा त्याला. चला. हरामखोर कुठला. जाऊ दे, या इकडं. पहिलंच मला चक्कर यायला, उगा आणखीन चक्कर लावून चल पडायचे मी. चल घरी चल. असे- घरी चल आता. घरी चल. खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते नाही करायचं ते करून दिलं. अहो, पण मग आता मी तर काय करू? असं माझं पुढे चालून आल्यावर मग आणि मी काय नाही गरज कसं होती म्हणणार पैशाची? आहे? पैशाची गरज काय होती तुला? अगं मी काय म्हणतो, हा, बोला ना. आता माल भरपूर निघालेला आहे. हो, आता व्यापारी किती वेळेस किती वेळात येतो हे आपल्याला अंदाज पाहिला पाहिजे. हो का? व्यापारी आला का हम्म, देऊन टाकू. हा चालतंय ना. पण तुम्ही काही पैशाबद्दल काही बोलली की नाही त्याला? कसं देणार, काय नाही, कसं काही झालंय का बोलणं तुमचं? नाही करून घेऊ ना बोलणं. अच्छा, म्हणजे इथं आल्यावर बोलणं करणार आहे का हो तुमचं? हो, इथं आल्यावर विचारून घेऊ त्याला माल कुठल्या भावात परवडतोय. हा हा हा. पैशाचं मला काही जास्त उमजत नाही. म्हणून मी शिकलेली बायको केली. हा बरं, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर व्यापारी आला ना तर मी त्याच्यासोबत सगळ्या काही गोष्टी बोलणं करून घेते. हो. कसं आहे काय नाही, सगळं पैशाचा हिशोब मी करून घेते. आणि भाव सुद्धा तूच ठरव. हा, तेच ना. हा, सगळं मी करून घेते त्यांच्याकडून. कारण- फक्त आता ते लवकर यायला पाहिजे. तो इथं किती वेळ त्यांची वाट बघत थांबणार आपण? येतील 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 त्यांना बोलवलेले मी फोन करून बोलवलेले. हो का? येतील. ठीक आहे, चालते. आणखीन काही आपल्या शेतातला माल निघणार आहे का आणखी? हो हो, माल चालूच आहे अजून. तर गणपतराव तुम्हीच का? हो हो हो, आम्ही हा, भेटले आता मला पैसे येले. तुमचे तांबट आहे का? हो आमचे आहेत. थोडा मॅडमच मला झालं. का बरं मालाला काय नाव ठेवतं? निवड आहेच ना हो त्याच्यात. अहो कसं पण काय? हे बा थोडंफार राहणारच आहे. बाई निवडच आहे ना. नाही अहो, नाही, आता आता हे थोडंफार size राहणार. थोडीशी- 2 नंबर राहणारच. तुमचं म्हणणं खरं, पण आम्हाला हा 2 नंबर मध्ये वापरायला लागतो. हो हो, बरं तुम्ही व्यापारी आहे ना? हो व्यापारीच नाही. हो हो हो. बरं मग ती गावात गाडी तुमचीच भरते हो वाटतं. हो, आपले 12 टायर गाडी नाही बरेच रोज गावात. असं ना? बरं मग आता हे माल व्यवस्थित आहे ना? हाय थोडा मॅडम आहे. हो मॅडम, मग 2 नंबर राहतो थोडाफार. त्याच्यात निवड करावं लागेल. निवड करून घ्या आणि व्यवस्थित भाव ठरवा. नाही बाबा, आता जो चालूच आहे आपला कंटिन्यू. असं का? 25 रुपये लावला किलो आज. हो का? 30 रुपये होता ना? नाही पण तू त्याला असं माल म्हणजे मोठं माल असतं तर घेऊ 30 रुपयानं. असं 30 रुपयाने घेऊ हम्म. आणि हा बारीक आहे ना 20 रुपयाने लावून टाकू. असं अहो, पण मी काय म्हणते, निवड करून घेऊच नका ना, कारण आमचा माल निवड करून घेण्यासारखा नाहीच आहे ना. नाही चालत बाई तसं. अहो, तुम्ही ते छोटे जे आता निवडले ना. तुमच्या मुलगीला जरा मुलगी नाही हो, मंडळी माझी. मंडळी हो. यावं. आणि तुम्हाला माहित नाही का हा? आपल्याकडे पैशाला काही कमी आहे. हा नाही, आता तुमचे किती पैसे मला काय माहिती. आणि नाही नाही कमीच नाहीये. मग ठीक आहे. पैसे देऊन बायको मंडळी करून का घेते. तुमची? हो मंडळी माझी. वा वा, तुम्ही यावं. मग आता योगा योग आहे तो. हा, शोभत नाही पडतो मला ते. हे बा शोभत वयामानानं- माझ्या वयाला नाही शोभत, हम्म. माझ्या वैशिष्ट्याला आणि वैभवाला शोभत. हा ठीक आहे. कारण आपल्याकडे भरपूर आहे. बरं मी काय होतो तेवढं वेळ कमी. तुम्ही सांगा कन्फर्म भाऊ, सांग काय तुमचं. मला बघा. मोर 2-3 ठिकाणी माल पाहायला बोलवलं. असं का? तर सांग तू. बरं, मी काय म्हणते, आता तुम्हाला तर निवड करायची गरज नाही. निवड करून घेऊच नका तुम्ही. डायरेक्ट आपण भाव करून टाकूया, है की नाही? 600 रुपये कॅरेटने सगळा माल तुम्ही घेऊन जाऊ शकता. लय होते 600 रुपये. काय नाही लय होते. कशाचे लय होते? आम्हाला परवडलं पाहिजे ना. आता आमचा माल लांब जातो. परवडते तुम्हाला. एकदम चांगला माल आहे आपला. किडका नाही, काहीच नाही, एकदम ओके. आणि तू- प्लेन आहेत पूर्ण. बेंगलोर जाता ना? दिल्ली. दिल्ली. आपली गाडी दिल्ली चालू आहे. आणि पैशाचं कसं? पैसे तू रोख म्हणे तू रोख. पैसे काय अडचण हो हो, रोख पण आहे बा. त्या नोटामध्ये मला काही समजत नाही जास्त. नाही. आहे ना तुमची मंडळ आहे ना. हा मंडळी आहे. हिला येत असतं ना. हो, मला सगळं तेव्हा काही. तुम्ही मला माल दिला का तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला कॅश पैसे भेटून जाणार. आणि एक काम करा, नाही तर तुम्हाला आडच घेऊन टाका एक खटी. नाही अडवान नका. 2-3 लाख रुपये घेऊन टाका. नाही नाही नाही, म्हणजे मग मला 3-3 बारे अडवानची काही गरज नाही. एटीएम मध्ये झालं याला मला वेळ भेटत नाही असं. म्हणजे एटीएम मधून काढावं लागतं हो, का? ATM ते एटीएम तर मलाही समजत नाही.
नाही नाही मंडळीलाच ATM चं वगैरे पाठवा. असलं ना तर मी करून घेत जाईल. बरं बरं हे चालेल. बघा ATM चं वगैरे काही असलं ना मला तुम्ही नाही सांगू ATM शकता. मलाच पैसे काढून द्यावं लागते, मग तिथे मोजून घ्यावं लागतं, कारण मला 17 काम राहतात, एक बरोबर. काम नाही माझ्या मागे. बरोबर बरं ठीक आहे ना, तुम्ही ATM मधून काढून देत जा, मी घेते नाही मोजून. बाप, आपल्याला तांबट चालतो, गाजर चालतं, हम्म. हा. आणि पपया जर राहायचं पपया, तर पपया किती पाठवा, गाड्याच्या गाड्या घेतो पपया आपण. आणि का? मका आहे, मका हा मका घेऊ ना, मका घेऊ ना. हे बघा आमच्या मळ्यामध्ये ना प्रत्येक गोष्ट लावलेली आहे. तुम्हाला पपई हवी असेल ते पण आम्ही देऊ तुम्हाला. मग पपईला लय मागणी, खूप मागणी पपईला. हो आम्ही का? लावू अरे वा. शकतो मग, बरं का, पपई तयार करू शकतो. आमच्याकडे माणसं भरपूर आहेत. आता तुम्ही लावले काय पपया? लावेल आहे पण आताशी लहान लहान आहे, फळ लागलेले आताशी. तुमच्या पपईची काय साईज आहे? त्यांनी सांगितलं अहो. ना आता. आता सध्या लहान आहे पण एकदम याच्यात पिकायला लागली ना, एवढी मोठी होती, 2 किलोची 2.5 किलोची. हा, व्यापार खूप आहे आपला. हा आपण जांब भरीत असतोय, सफरचंद भरीत असतोय. अरे वा. जांबाचे जांब सांगा बाई तुमचे. नाही नाही सफर- आमच्याकडे जे आहे ते सांगितलं तुम्हाला, तेवढ्याची तुम्ही हे करा आता, बाकी काही नाही. बाकी बरं तर नंतर याचा आपण व्यवहार सांगू तर आम्ही करून तुम्हाला. घ्या. हे बघ, मी म्हणतो 25 मध्ये 30 रुपये, तुमचे 30 मध्ये माझे 25 27 रुपये लावून टाक. 27.5 लावून टाका, म्हणजे 2.5 इकडे होतील, 2.5 इकडे होतील. बरं ठीक आहे, चालेल चालू जाईल ना. अहो कशाला तुम्ही तुमचं नाही आमचं नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता 600 रुपये कॅरेट. त्या रेटने घेऊन जा. बरं आहे का, हं? आता मी चालू आज गाडी बरोबर दिल्लीला, बरं. चुकून पैसे आणायला, हम्म. तर मग लगेच चला ATM मध्ये तुमचे पैसे काढून घ्या, तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला किती पैसे हवे आज? आता बघा ना आमच्या किती कॅरेट होतात बघूया किती आपण. जाळ्यावरती त्याच्यावर- अंदाजे? हा. मागच्या कुड्याला किती जाळ्या भरल्या त्या? मागच्या घोड्याला 35 जाळ्या होत्या. 35. बरं काय असतील जास्त तुम्हाला 50,000 रुपये घेऊन टाका लगेच. हम्म. त्याला जास्त घेऊन टाका, मी पुढच्या खोडीचे पैसे ओळून जातो. हा हा ठीक आहे बरं चालतंय. मग तुम्ही ATM मधून काढून द्याल का? ATM मध्ये आता मला तर काय ते समजत नाही, इलाज घेऊन जावं लागेल चालेल चालेल. आणि हिच्याजवळ पैसे देऊन टाका. मग चला तुम्ही ATM मध्ये चला. मग तुम्ही इकडे थांबता का, हा मी मी जाऊ इथे का? थांबतो ना. ठीक आहे चालतंय, मग काही हरकत नाही, मी काय करते जाते आणि मला तुम्ही सोडाल ना परत आणून. हो सोडून ना. ठीक आहे मी चालतंय सोडीन मग. तर दुसरा माणूस पाठवून देईन, आपल्या गाडी फोर व्हीलर. बरं बरं नाही ठीक आहे, नाही चालतंय. अहो भलते असेल त्या माणसाजवळ. गाडी उभी बा, आपली शिफ्ट डवळी. हा हो आहे. का? पण दुसरं कोणाकडे पाठवू नका तिला, नाही. पैसे राहतील बरोबर. पैसे ना, मी तुमची बायकून तुमचे पैसे तुमच्या ताब्यात आणून हो बस 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 विषय म्हटला, कारण मला झटके काढायला वेळ नाही, चालेल चालेल. कारण पैसे उद्या दिले पण मी आज चालू दिल्लीला हो हो नाही आणायला. आम्हाला आज हे मजुरांना वाटायला लागतील ना. हो ठीक आहे पैसे घेऊन टाका. हो बरं मी काय सांगू, आता कोण येतं मग, तुम्ही येता का? हो मीच येते, कारण ह्यांना एवढं कळत नाही ना, त्यामुळे आता मलाच बघून घ्यावं लागेल. तर तुम्ही काय करा, इथे थांबा, हो देखरेख करा, मी लगेच जाऊन बरं येते. बरं चालेल. हो ठीक आहे मग येऊ का मग मी? या. चला. आणि त्यांच्याकडून जाळ्या वेळा भरून घेतो मी. हो हो ठीक आहे, तुम्ही इथली सगळी तयारी करा, मी येते लवकर. हो 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 बरं मी काय म्हणतो, हा 5-10 मिनिटं बस, जाऊ पैसे अजून टाइम आहे ना ATM. अहो पण मग गेलो असतो ना, जाऊ ना पैसे द्या. परत हे म्हणतील एवढा वेळ कस काय लागला. हे कोणाचे आहेत? ते आपलंच आहे, गाडीतल्या जाळ्या टाकल्या ना. हो का? बरं तुम्हाला काय महत्वाचं विचारायचं होतं, हा बोला ना. काय पाहून तो नवरा केलं होतं? त्यांचं काय हो, आता काय नशिबाचा खेळ झालं गेलं सगळं, आता काय अरे तुझं करता. सौंदर्य काय, त्याचं सौंदर्य काय? सौंदर्याला बघून कोण केलंय, पैसा पाणी बघून केलंय सगळं. अजून किती पैसे आहे? आहे आता, आहे म्हणूनच केलं ना, पैसा पाणी भरपूर आहे म्हणून तर केलंय. किती पैसे असणार ते? नाही अंदाजे सांगता नाही येणार, पण आहे बघा, मला दिसलं आहे. मी खेळते पण त्या पैशामध्ये, त्याच्यामुळे मग मी आता एवढं काय मनावर नाही घेत. आता सध्या आहे ना आपलं 75 कोटी बँकेत टाकलं. अरे बापरे, एवढे यापर्यंत म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा मालदार दिसताय. ते किरकोळ आहे आपल्या पुढे. तसे आम्हाला घडी आमच्या गाड्या काय ना, असं 25 लाखाच्या गाड्या फिरायला गाड्या. हो का? 70-80 मोठ्या गाड्या आपल्या, बापरे. 12-13 टायरी, मग कारण आपल्या घरच्या गाड्या आहे ना. तुम्ही चांगलेच मालदार दिसताय. दिल्लीला आपण 2-4 गाड्या घेऊन टाकले जागी बेंगलोर, इकडे तिकडे आपला माल आपल्याच गाड्या जातो विकणारी तिकडे सगळी अवस्था आहे. अच्छा. पण मग आता कसं आहे, त्याला भोगणारा माणूस नाही कोणी, भोग माग पुढे पाहिला, पैसा तर लई पण सगळे एकट्यानं हँडल करायचं. आपली बायको अडाणी, अच्छा, अंगठे बहादूर, तिला म्हणजे काही आता असं वाटायला लागले मला की आपलं उलट झालंय की माझा नवरा अडाणी, मी शिकलेली
आणि माझ्या गळ्यात तसलं पडले, त्याला काहीच कळत नाही, म्हणजे सगळं मीच सांभाळते. मला आहे ना ती बाब करायची नव्हती, पण मामाची पोरं असल्यामुळे आता ती लहान झाली ना, हा, हा. त्या टायमाला आम्हाला एकमेकाला देव केलं होतं, त्यामुळे ते करणं भाग पडला असेल. अच्छा, हम्म. जाऊ दे मग, आता काय करता. नाही आहे तुला मार्ग निवडायचा ठरला तर तू निवडू शकतो अजून. नाही नाही, आता कसला मार्ग निवडायचा. नाही अरे काय बस त्या म्हाताऱ्यापाशी. जाऊ दे, आता काय करता. मी तुला चांगला मार्ग देतो, तू आहे ना तू राणी होशील, राणी राजाची राणी. ते कसं, हं? ते कसं. या बाय 87 कोटी बँकेत पडेल आणि फिरता चलन आपलं काही केलं तरी 20-25 कोटी रोजचा आपला फिरतं चलन राहते. फक्त तुला काय करायचं, मस्त कॅबिन मध्ये बसायचं आणि पैसे पेसायचे निवड. असे पैसे पेसायचे ना, ते हाताने नाही, हं. डायरेक्ट मशीन आणि पोते बनणं वेगळेच लोक राहतात माग. हो का. पैसे पोते बनणे फक्त तो तिथे आकडा टिपायचा, बंडलाचं बंडल फेकायचं, आकडा टिपायचं, पोते भरून जाणार ते तिकडे. तेवढं इश रूम मध्ये मस्त बसला काम. आता माझी मंडळी लिहायची पण तिला काही कळत नाही. ठीक आहे ना, मी करीन ना मग. हं? मी करीन ना, हं? करीन म्हटलं मी. तुझ्या मताला सोडून काय करते. आई नाही हो, नाही नाही, सोडून तर नाही देऊ शकत बघा. हं? सोडून कसं देणार आहे, सोडून देऊन मग आयुष्यभर का मी अशीच राहू का मी एकटीच? सांभाळतो ना. नाही नाही, अबे, तुमची पण बायको आहे ना तुम्हाला. मी काय म्हणतो, हं. नाशिकला आपले बंगले, जळगावला बंगले, संभाजीनगरला बंगले, हो का. एखादं बंगले तुझ्या नावावर करून देतो. मस्त बंगल्यामध्ये राहत, खाली कुठं येत ती. आणि एखादी फॅट गाडी घेऊन तुला फिरायचं, अशी मजात फिरायचं. खायला पैसे म्हातारे पैसे काय आज आहे तर उद्या नाही, पैशाला काय करते. तुला जर फिरायची इच्छा झाली ना, डायरेक्ट तुला विमान घेऊन देतो. अरे बापरे, म्हणजे हेलिकॉप्टर. हो का. तुला जिकडे जायचं लंडन पाहतं लंडन पाहायला जाय, तुला थायलंड पाहतं थायलंड पाहायला जाय, जिकडं जायचं तिकडं आपल्या का माणसं आहे. प्रत्येक आपला माल बाहेर जातो ना, सगळे लोक जर त्या राज्यात जर तू लंडनला गेली, हं? जर त्यांना म्हणलं व्यापारीची अशी अरे अरे तुम्ही मिरवणूक काढते, मिरवणूक त्या गावामध्ये लगेच. आता एवढं काही आहे तुमच्याकडे आणि मी एवढी म्हणजे राणीच्या वरच झालं ना हे सगळं. राणी फिनी ते सोडून त्याच्या पुढची. हं. ठीक आहे मग, आता एवढं तुम्ही आहे ना, म्हणताय तर कबूल मग- आहे का नाही. तुला राणी बनवायचं, राणी राणी. हो का. ठीक आहे मग, मला कबूल आहे. हा ना, मलाही कबूल आहे. चालतंय मग. चालतंय ना. हा. पण मग इकडे कशाला, काय आपण मध्ये पाहू ना, लगेच गडी मोडून पाहू. काय बोलताय तुम्ही लगेच, काय हो असं. मग त्याला मला पटलीच, मला पटली तर सगळं कारभार सगळं 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 तुझ्या ताब्यात देऊन टाकीन. आणि मी जागीच जागा खुर्शी बसून असं. मी काय म्हणतो, समजा आपण कुठं बाहेर गेलो असतो, हा. पण मी गाडीत उतरले न्यूज वाले सारखे कॅमेरे घेऊन अन ते माईक घेऊन सारखे पुढे राहतात. हा, मग आता तुमची पोज तुम्ही बातमी द्या, बातमी द्या, बातमी द्या, बातमी द्या, बातमी त्या आले लगे फोन झाले, फोन चालू मला झाले, फोन चालू, टाइमच नाही फोनला. हा, मग याच आहे बा, मग पाहतो मला परवडायचं असेल तर. आपल्याला काही पैशाला तोटा नाही, पण तिथं गेलं प्रत्येक लॉजवाले सगळं 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 व्यापारी म्हणून ओळख येतात ना, त्याच्यामुळे ना मग मी जपून वागतो, जपून भुई फुकून बसतो, हो का. काटा पाहून पाऊल टाकतो असं. मी काय म्हणतो, चांगल्या गोष्टी वेळ कशाला करायचा. अहो पण मग मी एवढ्या लवकर विचार नव्हता केला ना, आता तर आपलं सगळं काही बोलणं झालंय, मग थोडस. मी काय म्हणतो, तुझी जर विचार नाही ना, आजच तुला 10 पट तांबड्याचे पैसे टाकून देतो एकखटी. तुझ्या हाताने एटीएम मधून काढायची, चालतं. एटीएम तू हाताने काढायची. तुला मी नंबर देणार, तुला जवळ मशीन बंद पडत नाही तर पिशा भरीत राहते मागे, हो का. पिशाच भरीत राहते. नाही ते घरून पोतही घे, डायरेक्ट पोतही. ठीक आहे, चालतंय मग. चला आता, काय चांगल्या कामाला वेळ नको घालवायला ना. बरं मी काय ना, बोला ना. हे कसं वाटतंय तुला, हम्म. जंगल के मंगल. मी काय होतं, हम्म. लॉज वर तिकडे तिकडे माझ्या मारा कोणी जाते, पण हा नच कोणाला भेटत नाही, कोणाच्या नशिबानं नाही. हा, म्हणजे छान वाटतंय इकडे पण, म्हणजे ग्रीन ग्रीन. बरं याच्यामध्ये तुम्ही काय करा, रेड पडा नका, काय व्हायना काय व्हायना काय व्हायना काय व्हायना. पण मी काय म्हणतो, आता कसं बस खाली. काय कसल्या जागेत घेऊन आले तुम्ही. बरं कशी का माझी आली,
इकडे कुठून आले? अहो काय नाही ते हो तुम्हाला मी सविस्तर सांगतो. तुम्ही इकडे बाबा हा, काय झालं आम्ही चाललो हा. ती म्हणा मला थोडं बाथरूमला जायचंय. असं ती मध्ये गेली तिला काय चक्कर आली अशी पडली धपका आवाज आला ना. लय गागली पित्त काहीतरी झालं तिला. इकडे बस इकडे बस. हो ताई ताई इकडे बसा. हो हो हो. बस 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 बस. मला आणखीन पण बघा चक्कर आल्यासारखं हा ना हा होतंय. ना हो बरं तुमचं नशीब नशीब जोर हो. मी संघ होतो मी संघ नसतो ना ती कधी कुक केला असती ना मकामध्ये. बरोबर आहे. मग आता आहे ना एक काम करा हं. आता ती काय न्यायच्या परिस्थितीमध्ये राहिली नाही. हा माय मी ATM मध्ये जातो पैसे काढून आणतो. हा. त्या पण तुम्ही जाळ्या बऱ्यापैकी जाळ्या आणून टाकलेले बरं. तुमचे पैसे पेमेंट लगेच घ्या हा. आणि मग माय मला मोकळं करा. बरं बरं. जाऊ का मग? हो मग तुम्ही पैसे घेऊन या. हो तोपर्यंत मी तिचं सांत्वन करतो जरासं. हा? हा राहिलं लक्षात राहिलं ना? हो हो हा मी काय सांग लक्षात राहिलं ना? हो हो आहे माझ्या लक्षात. तुम्ही काय या सांगितलं? मग. पैसे घेऊन येतो असं असं, कारण असं. तुम्हापेक्षा ती हुशार ज्यादा आहे. हुशार आहे, ज्ञानी पण ज्ञानी मग की आता आजारी झाल्यावर काय करणार? येऊ का मग पटका पैसे घेऊन आलो. हो, या या. चालेल. आणि अजून बरं वाटतं का नाही का तुला? हा हो चक्कर आली होती ना त्याच्यामुळे थोडस आणखीन पण गरगरल्यासारखं होतंय मला कस तरी असं. असं का? हम्म आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं ना? थोडस बरं वाटतंय बघा. त्यांनी थोडं सांभाळलं मला हम्म. त्यामुळे थोडं कुठं बरं वाटतंय. नाहीतर ते जर नसते आले ना तर मध्येच पडून राहिले असते मी. अरे बाबा एवढे पैसे देऊन सुंदर बायको केली, जवान बायको केली, म्हणजे मी येडा आहे का? हा, माझ्या अपेक्षा तर पूर्ण व्हायला पाहिजे. हा? मग कसली? आयुष्यभर मी आहे तोपर्यंत, मी जोपर्यंत हिंडतोय फिरतोय तोपर्यंत मला साथ देणं तर तुझं काम आहे ना? हा ते हा? पण आहे. मग गणपतराव आहेत का तुम्ही? हो हो. अच्छा अच्छा अच्छा. ही गाडी कोण लावून गेली इथं माझी? तरी तुमची हा माझी गाडी आहे. ते शिरपतराव आलता ना, व्यापारी शिरपतराव नाही का तो? व्यापारी हो हो. माल घेतला त्याने आणि पैसे. शिरपतराव. म्हणजे हा. माल घेऊन नाही गेले ते. अच्छा अच्छा. हा जातो घेऊन म्हणून मला घेऊन चालले होते ते बँकेत पैसे काढायला ATM मध्ये. बर. तर मला अचानकच मध्ये चक्कर आली अहो आणि आम्ही इथं बसलोय आणि तो गेलाय. मी आणतो पैसे म्हणून. आणायला गेला. कोण शिरपतराव? हा पैसे आणायला गेलाय. हो, व्यापारी आहे. तो माझ्याकडे हमाल आहे. हा. मग आणि ही गाडी माझ्याकडून त्यांनी फसवून आणली. मला म्हणला माझा एक अर्जंट काम आहे, पाहुण्याला दवाखान्यात न्यायचंय, म्हणून गाडी घेऊन आला माझ्याकडून. अरे बापरे. म्हणजे चक्क तो आम्हाला खोटं बोललाय. मग खरा व्यापारी मी आहे. तुम्ही मला फोन केला होता, तुमचे टमाटे द्यायचेत ना, हो हो हो. मग त्यासाठी मी आलोय. तो तर म्हणे मी व्यापारी. अहो तो माझ्याकडे हमाल आहे. त्याला माहितीये का 200 रुपये रोजांनी माझ्याकडे हमाल आहे तो. अरे बापरे. बरं आपल्याला झालं मग आम्ही त्याला काही पैसे बिसे दिले नाही आणि माल पण नाही दिला. पण गंडवूनच गेला म्हणायचं तो. नाही दिला ना माल? नाही. जाऊ दे मग, एवढं काय टेन्शन घेता, मी घेतो त्याचं बघतो मी काय करायचंय. आणि या जाळ्या माझ्याच आहेत किती, या जाळ्या पण माझ्याच आहेत. असं ना? हा कुठे माल कुठे? माल पुढे आहे ना. बरं मी काय करतो, माणसं बोलून घेतो हा आणि जाळ्या त्यांना भरून द्या. चालेल. हा? हो. भाव कसा ठरलाय? भाऊ 600 रुपये कॅरेट. 600 रुपये झाले. 600 नाही 550 जाळी भेटन. आपला फिक्स भाव आहे. असं का? चालेल ना? हो चालेल. चालेल ना? हो. बरं ठीक आहे, मी माणसं पाठवून देतो. हा जाऊ का मग? आणि पैसे न्यायला येला. नाही 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 पैसे माणसाकडे पाठवून देतो. असं का? हा हिशोबाने पैसे तुमच्याकडे बरं, माझा बरं. माणूस देऊन टाकेल. ज्या जाळ्यावरतील त्या. हा जाऊ मग. हो बिंदास. ओके ओके, हो. चल. अरे देवा. का हो ते काय माणूस आहे होता तो व्यापारी होता म्हणून सांगितला हा. आणि चक्क तो खोटं बोलून गेला. बरं झालं तुम्ही आपला माल वगैरे काही दिला नाही त्यांना. आणि मग मधी कशाला गेलते तो? हो आता काय सांगू तुम्हाला. म्हणजे अहो ते काय झालं तिथून मी आले ना, तो घेऊन चालला होता ATM ला. हा. मग तो काय मला म्हटला की थांबा म्हणे थोडा वेळ बसू आपण इथं. हा. मग हे विचारलं मी त्याला कोणाचं आहे. तो बोलला माझंच आहे म्हणे हे सगळं, म्हणजे सगळं माझंच आहे. बरं पुढं. मी म्हणलं ठीक आहे चला आता त्यांचंच आहे तर बसू. हम्म. म्हणून मी त्यांच्याजवळ बसले होते थोडा वेळ. आणि मग त्यांनी मला इथं बसून काय काय बोलला. माझ्याकडे एवढा असा आहे, एवढा पैसा आहे, कोटीनं पैसा आहे माझ्याकडं. आणि मला तो बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये मी कामाला ठेवतो, म्हणजे असं तुम्ही राणी बनून राहा म्हणे तिथं पैसे मोजायला. हाताने मोजायची गरज नाही, तुम्हाला मशीननं मोजावं लागलं. गोण्या भरतात म्हणे आमच्याकडे पैसे. असं तसं लय फूस लावली हो मला त्यानं.
बरं, मग पुढं? एवढं पण बोलला हं. म्हणे तुम्ही ना हेलिकॉप्टर मध्ये बसून थायलंडला जाऊ शकता फिरायला. असं आणि दुसऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या पण म्हणजे लय फूस लावली मला त्यानं. आणि अहो मी त्याच्या ना ह्या सगळ्या शब्दामध्ये ना भाळले हं. आणि त्याला जे पाहिजे होतं ते करू दिलं. काय? आणि तू त्याच्या शब्दाला वाढली आणि आपल्या घरी पैसे मोजायला कोणी नाही, एवढं इस्टेट आपलं. हा हा आता थोपडीत हाणे आहे का कोणी? अहो पण मग मला वाटलं खरंच त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तुमचं पण भलं होईल आणि माझंही होईल, म्हणून मग मी त्याला अगं पण काय आपल्याकडे बोलले. कुठं चोटा पडला पैशांना? अहो पण आपल्यापेक्षा जास्त पैसा आहे म्हणून सांगितलं त्याने, म्हणून मी केलं हे आपल्यापेक्षा- सगळं. आज ATM मध्ये बघा पैसे उद्या भेटते तुम्हाला. ओ तुम्ही परत कस काय आले इथं भामटे कुठले? हा? कोण- कोण एकदम म्हणतो? नालायक माणूस आहे तुम्ही. कोण म्हणतो आमच्या कोण काय म्हणतो? कोण म्हणतं म्हणजे? कोण अहो खरा जो व्यापारी होता ना आत्ताच येऊन आम्हाला भेटून गेलाय, कोणता? माल कोणता? पण घेऊन गेला आणि पैसे पण दिले त्याने आम्हाला, आणि तुम्ही काय खोटं बोलले हो ते आम्हाला? गुले गुले हा? गुले म्हणून व्यापारी. हा हा अय, येऊन गेले तिचे ते. फक्त आम्ही नाही पैसे नाही भेटते. हो. पैसे नाही भेटते तुला धडकालच आहे. कोण? लय लोकांचे पैसे बुडवले, इतके लोकांचे पैसे बुडवले का माप नाही परत. ते गुले व्यापारी म्हण. खाऱ्याला नाही राहत, खोट्याला गावात तुम्ही द्या, तुम्हाला माझ्या आठवण येईल. काय नसतं आ, द्यायचं तुम्ही मला. हमाल आहे हमाल. कोण म्हणतं आम्हाला? हो ऐका ना, ह्याला गोड गोड नका बोलू. हे माणूस ना चक्क खोटारडा आहे आणि माझ्यासोबत ना नाही तसलं काम केलंय. हा? दर- मला दर- खोटं बोलून घ्या ना, घ्या ह्याला पाठी खाली घ्या ह्याला. खोटारडा कुठला? मला शेतामध्ये खोटे नेऊन बोलून- माझ्यासोबत काम केलं त्यानं. खोटे बोलून मारा, मारा, माझ्या मी बायकोला पकडून ठेवते. खूप दाखवलं ना. इतकं खोटा बोलतो. खोटे. अहो, पकडा त्याला. चला. हरामखोर कुठला? जाऊ दे या इकडं. पहिलंच मला चक्कर यायला, उगा आणखीन चक्कर येऊन पडायची मी. चल घरी चल. असे- घरी चल आता. घरी चल. खुशाल पैशाला भाळली आणि काही नाही ते नाही करायचं ते करून दिलं. अहो पण मग आता मी तर काय करू? असं माझं पुढे चालून आल्यावर मग काय मी गरज कसं होती म्हणणार पैशाची? आहे? पैशाची गरज काय होती तुला?